नमः स्वाहा स्वाहा ओम आद्या नमः स्वाहा स्वाहा। तर फोडणीचं वरण केलेलं आहे, त्याच्यासोबत ना मी सांडगे तळून घेणार आहे। त्या दिवशी केलेले होते तर छान आता ते वाढले। शुभ संध्याकाळ सगळ्यांना। कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आज आहे अष्टमी आणि आता वाजलेले आहे सायंकाळचे 6:30। तर आत्ताच सगळी ट्युशनची मुलं वगैरे गेलीत आणि आता मला मंदिरात जायचं आहे, कारण मंदिरामध्ये आज हवन आहे। तर चला आता पटकन रेडी होते आणि मंदिरात जाते। तर ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करत राहा। चला तर चला जाऊन येते मी आता। ही पिंक साडी घातलेली आहे मी अशी बांधणीमध्ये। चला जाऊया। जलम समर्पयामि। ओम अग्ने नमः स्वाहा ओम दुर्गा नमः स्वाहा ओम जय नमः स्वाहा ओम आद्या नमः स्वाहा ओम त्रिनेत्र नमः स्वाहा ओम सूर्यधारिणी नमः स्वाहा। तर मंदिरात आलेली होती मी आणि त्यानंतर हवन वगैरे पण सुरू झालेलं होतं आणि मंदिरही ना खूप छान असं सजवलेलं होतं। सगळीकडे छान अशी लायटिंग वगैरे लावलेली होती आणि खरंच खूप रौनक वाटते या दिवसांमध्ये घट वगैरे बसला मंदिरामध्ये की। आणि तसाही मंदिराचा परिसर इतका छान आहे की अगदी नेहमी शांत असं वातावरण असतं। कधीही आलं की अगदी प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये। तर ज्यांचीही इच्छा असेल ते हवनमध्ये बसू शकतात। तर मला तर वाटलं होतं की आजचं हवन मला नाही मिळणार, कारण 5:30चा आधी वेळ दिलेला होता हवनचा आणि त्यावेळेस मी ट्युशनमध्ये असते। मात्र मग यांचा फोन आला की अजून सुरू व्हायचं आहे, तू ये म्हणून मी लगेच तयारी करून मग मी मंदिरातनं हवनकरिता आलेली होती। आणि हवन करायला मिळणं याला देखील खरंच नशीब लागतं। मात्र मध्यंतरी काही कालावधी जो काही मी जॉबला वगैरे जायची तेव्हा मला वेळ नव्हता मिळत। सुट्टीचा दिवस वगैरे आला की मग मिळायचं मला हवन, कारण आधीपासूनच ना आम्ही नेहमी हवनमध्ये बसत असतो। म्हणून बहुतेक आज नशिबात होतं, म्हणून मला हवनमध्ये आजही बसायला मिळालेलं होतं। तर हवन वगैरे झालं, त्यानंतर आरती वगैरे पण झाली आणि नंतर मग प्रसाद वगैरे घेऊन ना मग मी घरी यायला निघालेली होती। आता 8 वाजलेले आहे। चला आत्ताच मंदिरातनं आली, तर आता बघते स्वयंपाकात काय करायचं आहे। आता झटपट काहीतरी बनवते पटकन मी। चला तर मंदिरातनं ना येता येता मला 8 वाजलेले होते आणि आता स्वयंपाक करून घ्यायचा होता। तर स्वयंपाकामध्ये सिंपल अशी आता मी दाल तडका बनवलेला होता, कारण वेळ झाला की मग झटपट काय बनवता येईल तर त्यासाठी आपल्याजवळ असेच 2-3 ऑप्शन्स असतात, ते म्हणजे खिचडी, मसाले भात किंवा मग फोडणीचं वरण असंच काहीतरी। आणि तसंही माझ्याकडे सायंकाळचं बरेच वेळा फोडणीचं वरण बनत असतं, कारण अगदी आवडीचं आहे ते सगळ्यांच्याच आमच्याकडे। इकडे वरण फोडणी देऊन झालेलं आहे, आता चपात्या करून घेते। चला तर फोडणीचं वरण केलेलं आहे, त्याच्यासोबत ना मी सांडगे तळून घेणार आहे। त्या दिवशी केलेले होते तर छान आता ते वाढलेले आहेत। तर चला आधी ना तळून घेते हे। तर याच्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे। तर तळण्याआधी ना गॅस मी कमी करून घेणार याचा, कारण कमी गॅसवरच तळावे लागतात, नाहीतर मग ते काय होतं की वरून जळून जातात आणि आतमधून ते शिजत पण नाही, कच्चे राहतात। पण अगदी कमी फ्लेमवर तळणार मी। बघा अगदी पटकन तळल्या जातात हे, त्याच्यामुळे मोठी फ्लेम ठेवायची नाही अजिबात, कमी फ्लेमवरच तळायचे हे।
तर आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत ते आणि चवीलाही खूप छान झालेले होते. आणि असं फोडणीच्या वरणासोबत डाळभाजीसोबत वगैरे ना खायला अगदी तोंडी लावायला खूप छान वाटतात ते. तर ते एकदम कमी गॅसवर तळले की छान होतात, नाहीतर मग ना ते करपल्यासारखे होतात जास्त फ्लेम असली की. त्यानंतर मग जेवणं वगैरे करून घेतली. तर असा होता आजचा सायंकाळचा माझा सगळा व्लॉग. तर चला आता इथेच व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरिता पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.